एक सुंदर छोटंसं गाव होतं. त्या गावात दोन जिवलग मित्र राहत होते, रोहन आणि सोहन. दोघं लहानपणापासून एकत्र खेळायचे, एकत्र शाळेत जायचे आणि एकमेकांशिवाय त्यांचा दिवसच पूर्ण व्हायचा नाही. शाळेत ते खूप मजा करायचे. कधी क्रिकेट खेळायचे, कधी झाडावर चढायचे, तर कधी नदीकाठी बसून स्वप्न पाहायचे. दोघं म्हणायचे, आपण मोठे झालो की खूप मोठे हो. हो, खूप मोठे. कार गेला. दोघं मोठे झाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि शहरात नोकरीला लागले. पण रोज ऑफिस, बॉसचा राग, कमी पगार, दोघेही आनंदी नव्हते. एक दिवस कामावरून परत येताना सोहन जंगलातून जात होता. अचानक त्याला झाडाखाली एक छोटंसं जुनं माठ दिसलं. तो म्हणाला, अरे वा, हे काय आहे? अरे, हा माठ कशाचा आहे? तो माठ घरी घेऊन आला. सकाळी उठून त्याने माठ उघडला. आत काय? त्यात काही पैसे होते. तो आश्चर्यचकित झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहिलं, पुन्हा पैसे. तिसऱ्या दिवशीही पुन्हा पैसे. सोहनने लगेच रोहनला बोलावलं. दोघं खूप खुश झाले. आता रोज माठात पैसे यायचे. दोघं ते पैसे घेऊन खर्च करायचे. नवीन कपडे घेतले, मोठं घर बांधलं, नवी बाईक घेतली, नवी कार घेतली. दोघांचं आयुष्य बदललं. ते आनंदात राहू लागले. असे अनेक दिवस गेले. पण एक दिवस रोहनच्या मनात लालच आला. तो म्हणाला, आपण रोज थोडे पैसे घेतो. माठ फोडला तर खूप पैसे मिळतील. तो म्हणाला, नको रे. नको रे, जास्त लालच वाईट असतो. आपल्याला रोज पैसे मिळतायत ना, ते पुरे आहेत. पण रोहन ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, आजच माठ फोडूया. सोहन म्हणाला, नको. पण रोहनने त्याचं ऐकलं नाही. त्याने मोठा दगड घेतला आणि धारकन माठ फोडला. दोघं आत बघायला धावले. पण माठ रिकामा होता. त्यात एकही पैसा नव्हता. दोघं स्तब्ध झाले. सोहन म्हणाला, मी सांगितलं होतं, जास्त लालच वाईट असतो. आता त्यांना रोज पैसे मिळणं बंद झालं. हळूहळू त्यांचे पैसे संपले. त्यांना पुन्हा नोकरी करावी लागली. रोहनला खूप पश्चाताप झाला. तो म्हणाला, मी लालच केला नसता तर आपलं सगळं ठीक होतं. सोहन हसला आणि म्हणाला, काही हरकत नाही. आता आपण मेहनत करून कमवू. पण यावेळेस त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली. जास्त लालच नेहमी नुकसान करतो.